प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्व भाविकांना आध्यात्मिक जागृती चॅनलकडून लाख 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 शुभेच्छा. रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं राम कृष्ण हरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आजचा आपला विषयच आहे गुरुपौर्णिमा. आता प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडतो, गुरुपौर्णिमा ही पौर्णिमे दिवशीच का असते, किंवा गुरुपौर्णिमेचा गुरुला वंदन करण्याचा दिवस पौर्णिमे दिवशीच का असतो? तर त्याचं कारण आहे. कारण नंबर 1, चंद्र सर्वांना शीतल प्रकाश देतो. आणि कारण नंबर 1, चंद्र हा गुरुपौर्णिमे दिवशी परिपूर्ण आकाराचा असतो. सद्गुरू सुद्धा सर्वांना जीवन जगण्यासाठी शीतलतेचं ज्ञान देतो. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता या दिव्य गुणांनी, या शीतलतेने तो मनुष्याचं जीवन सजवतो चंद्राप्रमाणे आणि जीवन शीतल करतो. आणि दुसरी गोष्ट, सद्गुरू हा खरं तर स्वतः प्रज्वलित असतो ब्रह्मज्ञानानं, म्हणजे परिपूर्ण असतो, जसा चंद्र पौर्णिमेच्या दिवशी परिपूर्ण असतो. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही पौर्णिमे दिवशीच घेतली जाते. आता गुरुला एवढं महत्त्व का आहे, तर आम्ही प्रार्थनेत म्हणतो बघा, गुरुर ब्रह्मा, गुरुच ब्रह्मा आहे, गुरुर विष्णू, गुरुच विष्णू आहे, गुरुर देवो महेश्वरा, सगळ्या देवी देवता किंवा महेश, शिव, शंकर हा सुद्धा गुरुच आहे. का गुरु आहे, तर या तिन्ही देवांना सुद्धा बनवणारा एक ईश्वर आहे, तो निर्गुण निराकार. त्याचं स्थान दाखवण्याचं काम गुरु करत असतो. म्हणून गुरु महान आहे. म्हणून गुरुच ब्रह्मा, गुरुच विष्णू, गुरु देव, देवी देवता, गुरु साक्षात परब्रह्म. अहो, गुरु साक्षात परब्रह्म आहे. ज्याप्रमाणे पाणी आणि बर्फ यात काहीच फरक नाही आहे, त्याप्रमाणे निर्गुण निराकार ईश्वर आणि सगुण साकार गुरु यात काहीच बदल नाही आहे. आणि म्हणून गुरुच ब्रह्मा, गुरुच विष्णू, गुरुच देवी देवता, गुरुच महेश, गुरुच साक्षात परब्रह्म. म्हणून या गुरुचं महत्त्व सांगत असताना माऊली म्हणाल्या की मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती.
तुम्ही झाडाच्या पाना फुलांवरती कितीही पाणी शिंपडलं तर झाड टवटवीत होणार नाही आहे. झाडाच्या मुळांना पाणी जाणं गरजेचं आहे. तसं माऊली म्हणतात की त्या परमार्थातलं जे मूळ आहे, ज्याचा अर्थ आहे, ज्ञान आहे, जो सार आहे, तो सद्गुरू दाखवत असतो. सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा की सद म्हणजे सत्य, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. सत्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो तो सद्गुरू. म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरुचं वर्णन करताना म्हटलं, श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. का लेखा करणार नाही? कारण गुरु भेटल्यानंतर असं जीवन घडलेलं असतं की राजेयाची कांता काय भीक मागे, मनाची ये जोगे सिद्धी पावे. राजेयाची कांता काय भीक मागे. राजाच्या राणीला जगात भीक मागायची गरजच नाही आहे. तद्वतच सद्गुरू जीवनात येतो, गुरु भेटतो, तेव्हा माऊली म्हणतात अवस्था तशीच झालेली असते. आम्हाला राजाच भेटला, विश्वाचा विश्वविधाता भेटला. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. राजेयाची कांता काय भीक मागे, मनाची ये जोगे सिद्धी पावे. मनासारखी सिद्धी ज्ञान देणारा मला माझा विश्वविधाता म्हणजे निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप मला गुरु रूपानं भेटला असं माऊली म्हणतात. पुढं काय म्हटलं माऊलींनी की याच्याही पेक्षा पुढचं उदाहरण सांगेन की गुरु भेटला म्हणजे नक्की काय भेटलं. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. काय उणे, उणे म्हणजे त्याला कमतरता कुठल्याच गोष्टीची नसते जो कल्पतरू झाडाखाली बसतो. तळवटी कल्पतरूच्या बुंद्याशी बसल्यानंतर जी कल्पना करेल ती त्याला मिळते. त्या कल्पतरूच्या झाडासारखं सद्गुरूचं चरण असतात माऊली म्हणतात. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. राजेयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं की अशा पद्धतीनं ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. माऊलींनी हे शेवटचं वाक्य इतकं सुंदर सांगितलंय की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. तरलो तरलो म्हणजे काय, तर भवसागरातून तरून जाण्याचा मार्ग मला गुरुच्या कृपेने मिळाला. आणि खऱ्या अर्थानं आत्ता मी तरलो का, तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. माझ्या जीवनाचा उद्धार झाला. आणि ती का झाला, तर गुरुची कृपा झाली. म्हणतात ना, गुरुकृपा झाली इमारत फळाली. ही इमारत फळाला आली म्हणजे त्याला ब्रह्मज्ञानाचं फळ मिळालं. आणि खऱ्या अर्थानं 83,99,999 योनीपासून मुक्तता मिळाली. पुन्हा त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा त्याला जन्म मरणाचा फेरा फिरण्याची गरज नाही. पण त्यासाठी माऊली काय म्हणतायत की तुम्हाला आध्यात्मिक समयाच्या वर्तमान सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याची भक्ती सुरू नाही. म्हणून भक्ती खऱ्या अर्थानं जर परमार्थ, परम म्हणजे मूळ आणि त्याचा अर्थ म्हणजे ज्ञान करून जो परमार्थ करतो ना, त्याचा खरा डोळस परमार्थ. नाहीतर मग तुकोबाराय म्हणतातच की बाबांनो आंधळी भक्ती करू नका. म्हणून तुकोबारायांनी पण सल्ला दिला, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. तुकोबारायांनी आधी आधी डबल का म्हटलं, तर ठणकावून सांगितलंय आम्हाला की सद्गुरू वाचोनी, सद्गुरू शिवाय सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. किती सुंदर सांगितलं. आणि पाय धरल्यानंतर
आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची न साहे उपमा. लोह आणि परिसाची उपमा सुद्धा सद्गुरूला लागू होत नाही, तुकोबाराय म्हणतात. कारण परीस लोखंडाला सोनं करू शकतो, पण परीस करू शकत नाही. पण सद्गुरू तसा नसतो. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. किती सुंदर सांगितलं बघा. आणि पुढे म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. तो खरा जो शब्द वापरलाय ना, त्याला कधीतरी जाणण्याची जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की तुकोबाराय म्हणतायत तो खरा मला जाणायचा आहे. आणि तो जाणण्यासाठी तुमच्या जीवनात सद्गुरूची फार मोठी आवश्यकता असते बाबांनो. आणि म्हणून गुरुच ब्रह्मा, गुरुच विष्णू, गुरुच देवी देवता, गुरुच महेश, नव्हे नव्हे तर गुरुच साक्षात परब्रह्म. म्हणून म्हटलं की गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आणि मग आम्ही अरदास करतो, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, किंवा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. आम्ही अरदास तर करतोय, पण ते ठिकाण आम्हाला कळलंय का? त्यासाठी तुम्हाला खरं तर अज्ञानातून जागृत होऊन ज्ञानाकडे जायला लागेल, अंधारातून जागृत होऊन प्रकाशाकडे जायला लागेल, देवाच्या मूर्त रूपापासून जागृत होऊन अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे निर्गुण निराकाराकडे जायला लागेल. आणि ते जाण्यासाठी म्हणून सद्गुरू हे साधन असतं. त्या सद्गुरू रूपी नावेत त्या बसमध्ये बसावं लागेल तुम्हाला, तरच तुम्हाला त्या खरं तर निराकारापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत तुम्ही पोचू शकाल, अन्यथा पोचू शकणार नाही. म्हणताय ना मुखाने देव एक आहे, म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी, म्हणताय ना मुखाने की आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काय चाले ना, म्हणताय ना मुखाने की देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणताय ना मुखाने की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे, मला पाहायची आहे ती सत्ता की ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हालत नाही आहे. आणि ती सत्ता आज संपूर्ण विश्वामध्ये समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण जगाला दाखवतात. आणि अंधारातून मनुष्याला प्रकाशात नेतात, अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात, आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतात. म्हणून जाता जाता माऊलींचे ते शब्द पुन्हा एकदा सांगेन, आठवण करून देईन की म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होई जे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.